सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऍडव्हान्स जावाचा सिलेबस बघायचा आहे. ऍडव्हान्स जावा म्हणजे आर्किटेक्चरच्या अगोदरचा, आपण जे स्प्रिंग आर्किटेक्चर वगैरे एमव्हीसी आर्किटेक्चर वगैरे घेणार आहे, तर ते एमव्हीसी आर्किटेक्चरच्या अगोदरचा जो ऍडव्हान्स जावाचा सिलेबस आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर त्याच्यात महत्त्वाचे काही पॉइंट्स आहेत जे मी आता इथे घेणार आहे. सगळ्यात पहिला HTML. HTML stands for Hypertext and Markup Language. ठीक आहे, everybody knows that. HTML, Hypertext Markup Language. पहिला पॉइंट हा आहे. आपण यातले सगळे पॉइंट्स एक एक करून डिस्कस करणार आहे नंतर. HTML, त्याच्यानंतर नेक्स्ट सर्वलेट, त्याच्या पुढे JSP. JSP चा फुल फॉर्म आहे जावा सर्व्हर पेजेस. ह्या ज्या दोन आहेत सर्वलेट आणि JSP, these are known as server side technologies. आता सर्व्हर साइड टेक्नॉलॉजीज काय, आय विल कम टू दॅट पॉइंट. नेक्स्ट JDBC. आता हे जे JDBC आहे, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी, तर ह्यातला जो बेसिक भाग आहे तो आपण बेसिक जावा मध्ये कव्हर केला आहे. जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. इथे थोडासा ऍडव्हान्स JDBC येणार आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. बॅच अपडेट्स किंवा ओरॅकल मध्ये किंवा कुठल्याही डेटाबेस मध्ये तुम्ही प्रोसिजर फंक्शन वगैरे लिहिले तर त्याला कसं कॉल करायचं, किंवा बॅच अपडेट्स किंवा ट्रान्झॅक्शनची ऑटोमॅटिसिटी, ऍसिड ट्रान्झॅक्शन वगैरे कसं मेंटेन करायचं. तर काही जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत, JDBCच्या पुढच्या ऍडव्हान्स गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण ऍडव्हान्स जावामध्ये इथे JDBC मध्ये कव्हर करणार आहे. ऍक्च्युअली नंतर JDBCचा कोड काढून टाकून आपण तिथे हायबरनेट किंवा JDBC टेम्पलेट वापरणार आहे. अर्थात तो सगळा पुढचा भाग आहे, बट विल बी बेसिकली स्टार्टिंग विथ JDBC, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. तर पहिले घ्या आणि याच्या खाली येणार आहे जावास्क्रिप्ट. ह्या ज्या गोष्टी आहेत HTML, सर्वलेट, JSP, JDBC, जावास्क्रिप्ट, या 5 गोष्टी we will be using these 5 things to build dynamic website. आपण डायनामिक वेबसाईट तयार करण्यासाठी किंवा वेबसाईटला टेक्निकल भाषेमध्ये काय म्हणलं जातं, वेब ऍप्लिकेशन. ठीक आहे, तर डायनामिक वेब ऍप्लिकेशन जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्याला बेसिकली या 5 गोष्टी लागणार आहेत. तर आपण सुरुवात या 5 गोष्टींच करणार आहे, पण आपल्या सिलेबस मध्ये काही एक्स्ट्राच्या गोष्टी पण आहेत, तर त्या गोष्टी काय ते आता सांगतोय मी तुम्हाला. हा सगळा जो सिलेबस सांगतोय तो आर्किटेक्चरच्या अगोदरचा सिलेबस आहे. नेक्स्ट आहे बीन्स. बीन्स काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्या पुढे आहे RMI, रिमोट मेथड इन्व्होकेशन. जावामध्ये डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन बनवण्यासाठी जावाने जे टूल आपल्याला दिले दॅट इज रिमोट मेथड इन्व्होकेशन. आणि नेक्स्ट MVC आर्किटेक्चर. हे आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कारण पुढे आपण जे स्प्रिंग हायबरनेट मध्ये वगैरे काम करणार आहे तर त्या ठिकाणी आपण MVC आर्किटेक्चर वापरणार आहे. MVC स्टँड्स फॉर मॉडेल व्ह्यू कंट्रोलर आर्किटेक्चर. ते आपण टप्प्याटप्प्यात या मॉडेल व्ह्यू कंट्रोलर आर्किटेक्चर पर्यंत जाणार आहे. जनरली आजकाल काय होतं की लोक डायरेक्टली स्ट्रट्स, स्प्रिंग, हायबरनेट म्हणजे स्ट्रट्स किंवा स्प्रिंग या आर्किटेक्चर वरती येऊन MVC काय त्याला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतात, पण आपण मात्र खूप बेसिक पासून नॉर्मल सर्वलेट, JSP वगैरे आणि साधा डेटाबेस आणि कोर जावाचे क्लासेस वापरून आपण स्वतःचे MVC आर्किटेक्चर बिल्ड करू शकतो. इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मची मदत न घेता आपण स्वतःचे MVC आर्किटेक्चर डिझाइन करू शकतो. तर ते सगळं आपण इथं MVC मध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर हा झाला ऍडव्हान्स जावाचा सिलेबस आर्किटेक्चरच्या अगोदरचा, अर्थात स्ट्रट, स्प्रिंग, हायबरनेट यांच्या अगोदरचा. तर बेसिकली ह्याच्या 5 गोष्टी आहेत HTML, सर्वलेट, JSP, JDBC, जावास्क्रिप्ट. We will be using these 5 things to build dynamic website. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे अंडरस्टँड करून घ्यायचं आहे की डायनामिक वेबसाईट काय असते. फाइन, स्टॉप कर. आता आपल्याला बघायचं आहे की डायनामिक वेबसाईट काय असते. ठीक आहे,
तर मुळात www वर्ल्ड वाईड वेब म्हणजे वेबसाईटचा वेब ऍप्लिकेशनचा फंडा मार्केटमध्ये कसा आला. तर सगळ्यात पहिल्यांदा लोकांनी असा विचार केला की चला आपण असं एखादं टूल बनवूया की ज्याच्यामध्ये आपण असे पेजेस डिझाईन करायचे की त्या पेजेसमध्ये इमेजेस टाकायच्या, टेक्स्ट टाकायचा, इतर सगळे मटेरियल टाकायचे, लिंक्स टाकायच्या, लिंकवर क्लिक केलं की एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाता आलं पाहिजे. तर असं काहीतरी एखादं टूल बनवायचं की ज्याच्यात आपल्याला हे सगळं करता आलं पाहिजे आणि असे पेजेस त्या टूलमध्ये डिझाईन करून ते सगळे पेजेस एका सेंट्रल लोकेशनला म्हणजे ज्याला आपण सर्व्हर म्हणतो असे सगळे पेजेस एखाद्या सर्व्हरवरती टाकले की त्या सर्व्हरला लॅन मध्ये वॅन मध्ये कनेक्टेड जेवढे मशीन्स असतील त्या सगळ्या मशीन्स त्याला कनेक्ट होतील आणि त्या सगळ्या जेवढ्या मशीन्स कनेक्ट होतील म्हणजे जेवढे क्लायंट त्या सर्व्हरला कनेक्ट होतील ते सगळे क्लायंट त्या सर्व्हरवरचा तो कोड बघू शकतील. म्हणजे जे काही आपण इमेजेस, लिंक्स, वेगवेगळी पेजेस वगैरे तयार केली ते सगळे पेजेस तयार करू शकतील. आणि या प्रयत्नामध्ये मार्केटमध्ये एक टूल आणलं गेलं ज्याचं नाव आहे HTML. तर आता तुमच्याकडे बऱ्यापैकी लोक HTML काय सगळ्यांना माहिती आहे म्हणजे हल्ली 7व्या 8वी पासून HTML सिलेबस मध्ये टाकले. तर HTML मध्ये आपण काय करतो, HTML मध्ये आपण रंगीत पेजेस डिझाईन करू शकतो, त्याच्यामध्ये इमेजेस टाकू शकतो, त्याच्यामध्ये टेक्स्ट टाकू शकतो, इमेजेस टेक्स्टला आपण एडिट करू शकतो, वेगवेगळे लेयर्स टाकू शकतो, वेगवेगळे पेजेस डिझाईन करून लिंक थ्रू आपण म्हणजे ज्याला आपण अँकर टॅग किंवा हायपर लिंक म्हणतो त्या हायपर लिंक थ्रू आपण एका पेज मधून दुसऱ्या पेज मध्ये जंप करून जाऊ शकतो. तर हे सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला HTML न दिल्या. मग ज्या वेळेला पहिल्यांदा HTML मार्केटमध्ये आणलं गेलं तर त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा लोकांनी पर्सनल पर्पज साठी म्हणजे जे अमॅच्युअर लोक होते, मी इमॅच्युअर म्हणत नाही, अमॅच्युअर म्हणजे हौशी लोक, तर हौशी लोकांनी त्याचा वापर व्यक्तिगत कारणासाठी पर्सनल पर्पज साठी करायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल एखादा श्रीमंत माणूस आहे मग त्याने विचार केला की चला मी स्वतःच्या फॅमिलीचे घरादाराचे फोटो काढून एक वेबसाईट तयार करतो आणि ती वेबसाईट लॉन्च करायची आणि मग आपल्या मित्रांना सांगायचं www.amuk.com ह्याला व्हिजिट कर, माझी सगळी इन्फॉर्मेशन तुला मिळेल. म्हणजे अगदी हौसे खातर लोकांनी ही डायनामिक वेबसाईट ही HTML मधली वेबसाईट वापरायला सुरुवात केली. पण HTML मध्ये आपण जे पेजेस डिझाईन करत होतो, HTML मध्ये जे वेब पेजेस आपण डिझाईन करत होतो दीज वेर स्टॅटिक वेब पेजेस. म्हणजे HTMLच्या पेज मध्ये आपण जी इन्फॉर्मेशन भरत होतो ती इन्फॉर्मेशन स्टॅटिक होती म्हणजे हार्ड कोडेड इन्फॉर्मेशन होती. HTMLचं पेज डिझाईन करताना आपण जी इन्फॉर्मेशन भरू तीच इन्फॉर्मेशन आपल्याला पेज मध्ये दिसायची आणि तीच आपल्याला डायनामिक बनवायची होती. फॉर एक्झाम्पल म्हणजे पहिल्यांदा लोकांनी पर्सनल पर्पज साठी वेबसाईट वापरायला सुरुवात केली. नंतर हळूहळू त्यांनी विचार केला की व्हाय नॉट टू यूज दिस कन्सेप्ट फॉर प्रोफेशनल पर्पज. म्हणजे आपण व्यावसायिक कारणासाठी पण वेबसाईटचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा मी एक ट्रेडर आहे, माझा ट्रेडिंगचा बिझनेस आहे. ट्रेडिंगचा बिझनेस कसा असतो म्हणजे ट्रेडर म्हणजे एका ठिकाणून मटेरियल उचलायचं, आपल्या सप्लायर कडनं मटेरियल घ्यायचं आणि आपल्या क्लायंटला ते मटेरियल विकायचं. बरोबर, म्हणजे एक हात से लो एक हात से दो. घेताना कमी किमतीत घ्यायचं मटेरियल आणि विकताना जास्त किमतीत विकायचं आणि मधला जो गॅप आहे दॅट इज अवर प्रॉफिट. तर या प्रकारचा जो बिझनेस आहे त्याला काय म्हणतात, त्याला ट्रेडिंग म्हणतात. म्हणजे नो मॅन्युफॅक्चरिंग, स्वतः काही तयार करायचं नाही, नो सर्व्हिसिंग, आपण स्वतः कुठली सर्व्हिस द्यायची नाही, हात काळे करायचे नाही, फक्त एकीकडनं मटेरियल घ्यायचं दुसरीकडे मटेरियल विकायचं. फॉर एक्झाम्पल जे गार्मेंट वाले असतात, कपडे एकीकडनं उचलायचे आपल्या क्लायंटला विकायचे. तर या प्रकारचा जो बिझनेस आहे इट कम्स अंडर ट्रेडिंग. याला ट्रेडिंग म्हणतात. म्हणजे अमेझॉन सारख्या वेबसाईट आहेत ह्या काय करतात, ह्या फक्त सप्लायर आणि क्लायंटला जोडतात. सो दॅट कम्स अंडर ट्रेडिंग. तर समजा मी एक ट्रेडर आहे, मार्केटमध्ये 5 प्रोडक्ट्स मी विकतो. समजा P1, P2, P3, P4, P5 5 प्रोडक्ट्स मी मार्केटमध्ये विकतो. मग मी काय विचार केला की बाबा समजा आता मी मार्केटमध्ये एवढे सगळे प्रोडक्ट्स विकतोय, मग एखाद्या नवीन क्लायंटचा मला फोन आला की बाबा तुमचा अमुक प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट P3 आहे, त्याची इन्फॉर्मेशन मला पाहिजे. मग मी काय करणार, त्या प्रोडक्ट P3चं जे ब्राउचर आहे ते ब्राउचर मी त्याला बाय पोस्ट पाठवणार. मग बाय पोस्ट त्याला ते 3-5 दिवसानंतर मिळणार. मग तो प्रोडक्टची इन्फॉर्मेशन बघणार, मग तो ठरवणार ऑर्डर पाठवायची किंवा नाही पाठवायची. इन्स्टेड ऑफ दॅट या ऐवजी जर समजा मी स्वतःची वेबसाईट तयार केली आणि त्या वेबसाईटवर मी सगळ्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन भरून ठेवली आणि माझ्या वेबसाईटचा ऍड्रेस सगळ्यांना दिला www.amuk.com. घरात बसल्या बसल्या सगळे क्लायंट, कुणी माणूस अक्रॉस द वर्ल्ड, एनी पर्सन would be able to see information of my organization, rather information of my products. मी जे काही प्रोडक्ट्स मार्केटमध्ये विकतोय ते जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेली कुठली व्यक्ती माझ्या वेबसाईटला व्हिजिट करून बघू शकेल. इनफॅक्ट ज्यावेळेला आपण वेबसाईट म्हणतो, वेब ऍप्लिकेशन म्हणतो, तर वेब ऍप्लिकेशनचं बेसिक कामच हे असते काय
एखाद्या ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन जगभरात कुठल्या कानाकोपऱ्यात उपलब्ध करून देणे हेच वेबसाईटचं काम असतं. मग समजा मी अशी वेबसाईट तयार केली की त्याच्यात सगळ्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मी भरून ठेवली. फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट P1, तर त्या प्रोडक्ट P1 ची इन्फॉर्मेशन दाखवणार एक पेज मी माझ्या वेबसाईट मध्ये डिझाईन केलं. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, एक पेज मी डिझाईन केलं. हे पेज प्रोडक्ट P1 ची इन्फॉर्मेशन दाखवणार आहे. मग इथं मी एवढी जागा ठेवली, याच्यात इथं प्रोडक्टची इमेज दाखवली, इथं प्रोडक्ट नेम P1, इथं प्राइस 100, इथं मटेरियल कुठल्या मटेरियल पासून बनवलं गेलंय, SS स्टेनलेस स्टील. म्हणजे थोडक्यात हे एक पेज आहे जे प्रोडक्ट P1 ची पूर्ण इन्फॉर्मेशन दाखवतो. प्रोडक्टची इमेज, त्याचं नाव, प्राइस, मटेरियल. मग हे एक पेज झालं. समजा मार्केटमध्ये अशी मी 5 पेजेस विकतोय, 5 प्रोडक्ट्स विकतोय किंवा 10 प्रोडक्ट्स विकतोय. मग 10 प्रोडक्ट साठी असे 10 पेजेस मला डिझाईन करायला लागणार. P1 साठी एक, P2 साठी एक, P3 साठी एक, अशी P10 पर्यंत 10 प्रोडक्ट साठी. हे 10 पेजेस सोडून मला आणखी काही पेजेस डिझाईन करायला लागणार. अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, अवर हिस्ट्री, दिस दॅट. ही 10 पेजेस, ती 10-15 पेजेस, एक 20-25 पेजेसची वेबसाईट तयार करून मी लॉन्च करणार. आणि एखाद्या क्लायंटचा मला फोन आला की बाबा तुमच्या अमुक प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मला पाहिजे. मग मी काय करणार, तर ते प्रोडक्ट मी माझ्या वेबसाईटचा ऍड्रेस डायरेक्टली त्याला देणार. मग तो माझी वेबसाईट व्हिजिट करून बघणार, हा या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन अशी आहे, अलॉंग विथ इमेज सहित त्याला सगळं दिसणार. तर बेसिकली हाच वेबसाईटचा फायदा आहे. मग लोक HTML मधल्या वेबसाईट प्रोफेशनल पर्पज साठी वापरायला लागले. पण मग त्याच्यात पण एक प्रॉब्लेम होता. फॉर एक्झाम्पल हा माझा प्रोडक्ट आहे P1, त्याची प्राइस आहे 100, मटेरियल आहे स्टेनलेस स्टील. उद्या समजा या प्रोडक्टची प्राइस मला थोडी वाढवायची, 100 ची मला 110 करायची, 110 करायची. आता ही जी वेबसाईट आहे, आय एम अ ट्रेडर, मी ट्रेडर आहे, कुठल्या तर IT कंपनीकडनं मी माझी वेबसाईट तयार करून घेतली. उद्या याच्यामध्ये जर मला चेंजेस करायचे असतील तर मला काही स्वतःला HTML येत नाही, HTMLचं डिझाईन आय डोंट नो. मग मला त्या कंपनीतून एखादा डिझायनर बोलावं लागेल आणि त्या डिझायनरला बोलवून इथे सगळे चेंजेस मला करायला लागतील. बरोबर आहे. आणि समजा असे रोज असे 2-3 चेंजेस फ्रिक्वेंटली माझ्या वेबसाईटमध्ये होत असतील तर एखादा डिझायनरच, त्यांचा डिझायनर मला माझ्या कंपनीमध्ये ठेवावा लागेल जो असे सगळे चेंजेस करेल. मग लोकांनी असा विचार केला की व्हाय नॉट टू मेक दिस पेजेस डायनामिक. आपण या पेजेसना डायनामिक का करायला नको. म्हणजे ह्या पेजच्या आतमध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिसणार आहे ही इन्फॉर्मेशन डायनामिक असायला पाहिजे. म्हणजे आता हे प्रोडक्ट P1, प्राइस 100, मटेरियल स्टेनलेस स्टील, तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला डायनामिकली दिसायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या हे 100चं 110 झालं, 100चं 110 झालं तर ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन चेंज व्हायला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी एक डायनामिक वेबसाईटचा कन्सेप्ट मार्केटमध्ये आणला गेला. आता हा डायनामिक वेबसाईटचा कन्सेप्ट काय होता हाच मी तुम्हाला सांगणार आहे. आता बेसिकली हा कन्सेप्ट जो आहे त्याला अंडरस्टँड करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हा कन्सेप्ट ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे टूल्स आहेत. म्हणजे जावाच्या भाषेत बोलायचं झालं तर आताच थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की HTML, सर्वलेट, JSP, JDBC, जावास्क्रिप्ट हे 5 टूल वापरून आपण आपली डायनामिक वेबसाईट बनवू शकतो. पण समजा तुम्ही PHP प्लॅटफॉर्म वरती गेला, .NET वरती गेला तर टूल बदलू शकता. पण डायनामिक वेबसाईटचा जो कन्सेप्ट आहे तो सगळीकडे सारखाच असणार आहे. आणि तो डायनामिक वेबसाईटचा कन्सेप्ट काय हे जर एकदा तुम्हाला कळालं तर मग नक्की कुठलं टूल कुठल्या कारणासाठी कसं कुठं वापरायचं हे आपल्याला ऑटोमॅटिकली कळणार आहे. अदरवाईज काय होतं, यू स्टार्ट लर्निंग एनी टूल, तुम्ही एखादं टूल शिकायला सुरुवात करता आणि यू आर नॉट इन द पोझिशन टू अंडरस्टँड वेअर टू यूज दिस टूल. आणि हे टूल नक्की कुठं वापरायचं हेच तुम्हाला माहिती नाही. सो दिस शुडंट हॅपन टू यू. ठीक आहे. म्हणजे मी नेहमी जसं म्हणत आलोय की जावामधली एखादी गोष्ट तुम्ही शिकताय, एखादं टूल तुम्ही शिकताय तर त्याच्या पाठीमागे ऍप्लिकेशन ओरिएंटेड थॉट आहे. तो ऍप्लिकेशन ओरिएंटेड थॉट म्हणजे नक्की गोष्ट वापरायची कुठे हे जर तुम्हाला माहित नसेल तर ती इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या डोक्याला बोझ आहे, ओझ आहे तुमच्या डोक्यात की जे ऍक्च्युअली वापरता तर येत नाही पण आपल्या डोक्यामध्ये पडले. मग परत आपल्याला इथे इम्पॉर्टंट आहे की डायनामिक वेबसाईटचा जो कन्सेप्ट मार्केटमध्ये आणला गेला तो कन्सेप्ट काय तो अंडरस्टँड करून घेणं. आणि नंतर पुढचा भाग आहे की त्या कन्सेप्टला ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करण्यासाठी कुठली टूल कुठल्या ठिकाणी कशी वापरायची. फाईन. तर आता डायनामिक वेबसाईटचा एक कन्सेप्ट मार्केटमध्ये आणला गेला तर आपल्याला तर बघायचं आहे की तो डायनामिक वेबसाईटचा कन्सेप्ट काय आहे. म्हणजे लोकांनी काय केलं डायनामिक वेबसाईटच्या कन्सेप्टमध्ये, त्यांनी असं ठरवलं की आपण HTML मध्ये एक स्टेन्सिल तयार करायचं. स्टेन्सिल, त्याला स्टेन्सिल म्हणू शकतो किंवा टेम्पलेट म्हणू शकतो.
आता स्टेन्सिल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे. आपण ज्याला 10th मध्ये होतो, 10वी ला होतो, त्यावेळेला भूगोलाच्या पेपरमध्ये म्हणजे जॉग्राफीच्या पेपरमध्ये समजा आपल्याला भारताचा नकाशा ड्रॉ करायचा आहे, तर आपण काय करायचो, प्लास्टिकच्या पेपरमध्ये कट केलेला भारताचा नकाशा आणायचो आणि तो ठेवायचा पेपरवरती आणि आतमध्ये पेन्सिल फिरवली की नकाशा तयार. तर त्या प्लास्टिकच्या पेपरला आपण काय म्हणतो, स्टेन्सिल, बरोबर का, मॅपचं स्टेन्सिल. तसं स्टेन्सिल आपण HTML मध्ये तयार करायचं. कसं बघा, आता मला माझ्या वेबसाईट मध्ये काय करायचं आहे, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन युजरला दाखवायची. तर HTML मध्ये एक टेम्पलेट तयार करायचं. टेम्पलेट म्हणजे काय बघा, HTML मध्ये एक टेम्पलेट तयार करायचं. इथे एवढी जागा रिकामी ठेवायची. कशासाठी, प्रोडक्टची इमेज दाखवण्यासाठी. प्रोडक्ट नेमच्या पुढे इथं एवढी जागा रिकामी ठेवायची. कशासाठी, प्रोडक्टचं नाव दाखवण्यासाठी. प्राइस इथं एवढी जागा रिकामी ठेवायची. कशासाठी, प्रोडक्टची प्राइस दाखवण्यासाठी. मटेरियल एवढी जागा इथं रिकामी ठेवायची, प्रोडक्टचं मटेरियल कुठलं ते दाखवण्यासाठी. म्हणजे ऍक्च्युली हे जर पेज बघितलं तुम्ही, समजा ह्या पेजचं नाव आहे प्रोडक्ट इन्फो. आता हे पेज जर तुम्ही सर्वलेट मध्ये डिझाईन करत असाल तर त्याचं एक्सटेन्शन .java असतं. हे जर तुम्ही JSP मध्ये डिझाईन करत असाल तर याचं एक्सटेन्शन .jsp असतं. तो सगळा टेक्निकल पार्ट नंतर येणार आहे. ठीक आहे. बिफोर वी जम्प इनटू ऍक्च्युअल टेक्निकल पार्ट, इट्स बेटर टू अंडरस्टँड द क्लिअर कन्सेप्ट ऑफ डायनामिक वेबसाईट. तर डायनामिक वेबसाईट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन युजरला दाखवायची आहे. मग आपण जस्ट एक ब्लँक पेज डिझाईन केलं which will be holding information of any product during runtime. Actually this page does not hold information of any product right now. आता बघितलं तर इथं कुठल्याच प्रोडक्टची इन्फॉर्मेशन नाहीये. एक जस्ट ब्लँक पेज आहे ज्याच्यात फक्त जागा रिकाम्या ठेवल्यात आपण, ज्याला आपण स्टेन्सिल किंवा टेम्पलेट म्हणतोय आणि त्याला आपण नाव दिलंय प्रोडक्ट इन्फो. मग आता इथे एकाही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन नाहीये. मग प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आपण ठेवणार कुठं? तर आता तुमच्याकडे बऱ्याच लोकांना माहित असेल, एखादं वेब ऍप्लिकेशन किंवा कुठलंही सॉफ्टवेअर आपण बनवतो तर ते ज्या ऑर्गनायझेशनचं सॉफ्टवेअर आपण बनवतो त्यांचा डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये एक हिस्सा असतो ज्याला आपण म्हणतो डेटाबेस. मग ह्या तुमच्या पूर्ण प्रोडक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपण आपल्या डेटाबेस मध्ये एक टेबल तयार करणार प्रोडक्ट नावाचं. ठीक आहे. आता तुमच्यातले काही लोक असे असू शकतील की जे इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडचे आहेत, त्यांना डेटाबेस माहित नाही किंवा SQL PL बऱ्याचशा 80-90% लोकांना माहित असेल. तर ज्यांना माहित नाही त्यांना मी डेटाबेसचा कन्सेप्ट सांगणार आहे. ठीक आहे. तर तो आपण टप्प्याटप्प्यात डेटाबेस काय हे पण तुम्हाला शिकवणार आहे, SQL वगैरे काय. तर ज्यांना माहित आहे त्यांनी आता समजून घ्या की इथं ज्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन, इथं कुठल्याही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन नाहीये. आपण काय करणार, आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन डेटाबेस मध्ये एखाद्या टेबल मध्ये ठेवणार. फॉर एक्झाम्पल मी माझ्या डेटाबेस मध्ये एक प्रोडक्ट नावाचं टेबल तयार केलं आणि या प्रोडक्ट टेबल मध्ये मी कॉलम टाकले. आता हे थोडंसं इमेज आपण तात्पुरतं बाजूला ठेवूया. प्रोडक्ट नेम, प्राइस, मटेरियल. मग मी इथं टाकलं PR नेम, प्रोडक्ट नेम. एक कॉलम आहे प्रोडक्ट नेम, त्यानंतर प्राइस, त्यानंतर मटेरियल. प्रोडक्ट नेम P1, प्राइस 100, मटेरियल स्टेनलेस स्टील. त्यानंतर समजा मी 3 प्रोडक्ट विकतोय मार्केटमध्ये, P1, P2, P3. इथं P2 125 हाय कार्बन स्टील, P3 150 SS परत स्टेनलेस स्टील. So my database, particularly this product holds information of 3 products. माझ्या प्रोडक्ट टेबल मध्ये 3 प्रोडक्टची इन्फॉर्मेशन पडलेली आहे. आता युजरला P1 ची इन्फॉर्मेशन बघायची, P2 ची बघायची, P कुठल्याही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन बघायची, तर युजरला आपण ते इथं दाखवणार आहे. पण तुमच्या वेबसाईट मध्ये युजर ज्यावेळेला ह्या पेज वरती येईल तर तो डायरेक्टली ह्या पेज वरती येणार नाही. तुमच्या वेबसाईटचा काहीतरी फ्लो असेल, युजर लॉग इन होईल, या पेज वरती, त्या पेज वरती, शो प्रोडक्ट लिंक वरती क्लिक करेल, मग त्याला प्रोडक्टची इन्फॉर्मेशन दाखवायची वगैरे वगैरे. तर आपण काय करणार, या प्रोडक्ट इन्फो पेजच्या अगोदर आपण युजरला एक पेज दाखवतो. म्हणजे बिफोर युजर व्हिजिट्स दिस प्रोडक्ट इन्फो पेज, ही विल बी व्हिजिटिंग सम अदर पेज, से प्रोडक्ट डिस्प्ले पेज. या प्रोडक्ट इन्फोच्या अगोदर युजर एका पेजला व्हिजिट करतोय आणि त्या पेजचं नाव आहे प्रोडक्ट display.java. आता आपण सुरुवात सर्वलेटने करणार आहे त्यामुळे मी .java देतोय. हे आता .java .jsp काही लक्षात घेऊ नका, फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या. तर युजर ज्यावेळेला ह्या पेज वरती येणार प्रोडक्ट display.java, तर इथं त्याला डेटाबेस मध्ये जेवढे प्रोडक्ट्स आहेत P1 P2 P3 P5 सध्या 3 आहेत,
तर तेवढी नावं आपण त्याला इथं दाखवायचं, P1 P2 P3. आणि ही फक्त टेक्स्ट नसणार आहे, तर या काय असणार आहे, हायपरलिंक. आणि युजरने कुठल्याही हायपरलिंक वरती क्लिक केलं, P1 P2 P3, कुठल्याही हायपरलिंक वरती युजरने क्लिक केलं तरी तो जंप करून या प्रोडक्ट इन्फो पेज वरती जाणार आहे. ओके, whether user clicks on P1 P2 P3, whichever hyperlink he clicks, he will be visiting the same page, product info page, but definitely the information in product info page will be changing. म्हणजे फॉर एक्झाम्पल P1 वरती क्लिक करून युजर इकडे आला तर इथं P1 ची इन्फॉर्मेशन दिसणार, P1 ची इमेज इथं P1 100SS, प्रोडक्ट नेम P1, प्राइस 100, मटेरियल SS. इफ युजर क्लिक्स ऑन P2, युजरने P2 वरती क्लिक केलं तर इथं P2 125 HCS, युजरने P3 वरती क्लिक केलं तर इथं P3 150. म्हणजे डायनामिकली ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथं दाखवेल. अँड दॅट इज हाऊ आय विल बी मेकिंग दिस पेज डायनामिक. आणि या प्रकारे मी या पेजला डायनामिक बनवणार आहे. ठीक आहे, तर आता ते कसं होणार बघा. कुठल्याही हायपरलिंक वरती युजरने क्लिक केला तर तुम्हाला जनरली HTML सगळ्यांना माहित आहे, हायपरलिंक कशा तयार करायचे सगळ्यांना माहित आहे. तर अँकर टॅगचं जे HRF आहे, AHRF ऍक्शन आहे, ती AHRF ऍक्शन आपण कुठे देणार, या प्रोडक्ट इन्फो पेजला देणार. बरोबर. समजा प्रोडक्ट P1 वरती युजरने क्लिक केलं तर या लिंक मधनं आपण एक पॅरामीटर पाठवणार आहे P1. जर युजरने P2 वरती क्लिक केलं PRID is equal to P2, युजरने P3 वरती क्लिक केलं PRID is equal to P3. म्हणजे डायनामिकली हा प्रोडक्ट आपण बदलणार आहे P1 P2 P3. आणि इथं आपण या पेज मध्ये आलोय. व्हेन दिस पेज विल बी लोडेड इन मेमरी, सर्व्हर वरती हे पेज मेमरी मध्ये ज्यावेळेला लोड होणार, इथून जर P1 आला असेल तर इथं P1 चा डेटा दाखवायचा, इथून जर P2 आला असेल तर इथं P2 चा डेटा दाखवायचा. तर हाऊ आय विल बी मॅनेजिंग दॅट, ते कसं करणार मी. तर ही रिक्वेस्ट इथं आहे, हे पेज मेमरी मध्ये लोड झालं, P1 आलं तर P1 चा डेटा, P2 आलं तर P2 चा डेटा, P3 आलं तर P3 चा डेटा, हे मला इथं दाखवायचं आहे. ओके, तर पाठीमागून जो प्रोडक्ट येतोय P1 तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्या आधीच इकडून हा डेटा उचलून इथं दाखवायचा आहे. आता ते कसं होणार बघा. तर पाठीमागून PRID म्हणून पॅरामीटर काय येतोय, तर तो आपण इथे व्हेन दिस पेज इज लोडेड इन मेमरी वी विल गेट दॅट पॅरामीटर व्हॅल्यू. पाठीमागून जो प्रोडक्ट आयडी नावाचा पॅरामीटर येणार आहे त्याची व्हॅल्यू आपण काढून घेणार, P1 P2 ती व्हॅल्यू इथे घेणार. नंतर आपण इथून डेटाबेसशी कनेक्ट होणार. समजा पाठीमागून PRID P1 येते तर तो P1 आपण काढून घेणार, इथून आपण डेटाबेसशी, मग त्याच्यासाठी आपण काय वापरणार, JDBC, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी कोड. आणि JDBC वापरून आपण एक क्वेरी फायर करणार डेटाबेस वरती, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट वेअर PR नेम इज इक्वल टू पाठीमागून येणार आहे P1, मग P1 100SS. आता ज्यांना थोडं बेसिक JDBC माहित आहे त्यांना ठाऊक आहे की आपण डेटा सिलेक्ट केला, हा डेटा सिलेक्ट झाला तर तो डेटा आपल्या रिझल्ट सेट मध्ये येणार, जावाच्या रिझल्ट सेट मध्ये येणार आणि तो डेटा आपण इथे डिस्प्ले मारणार P1 100SS. ठीक आहे, तर इमेजेस वगैरे कशा दाखवायचे इथं तो नंतरचा भाग आहे, तो रन टाइमला आपण बघू. सध्या फक्त कन्सेप्ट अंडरस्टँड करा. तर पाठीमागून P1 आलं, इथे क्वेरी फायर झाली, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट वेअर PR नेम इज इक्वल टू P1, ही इन्फॉर्मेशन सिलेक्ट झाली, इथे डिस्प्ले झाली. तेच पाठीमागून युजरने पाठवलं PRID इज इक्वल टू P2, आपण ते P2 इथे काढून घेणार, डेटाबेसशी कनेक्ट होणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट वेअर PR नेम इज इक्वल टू P2 125 HCS, ती इन्फॉर्मेशन येणार P2 125 HCS आणि ती आपल्या रिझल्ट सेट मध्ये येणार, जावाच्या रिझल्ट सेट मधून आपण इथे डिस्प्ले मारणार P2 125 HCS. तेच युजरने पाठीमागे P3 वरती क्लिक केलं, P3 150 SS. लक्षात येते, मीन्स नाउ दिस पेज हॅज बिकम डायनामिक. Which hyperlink is being clicked by user in this page, accordingly the information in this product info page will be changing, and this is how I am making this product info page dynamic. पाठीमागे कुठले क्लिक हायपरलिंक वरती युजर क्लिक करते त्यानुसार ह्या पेज मधली इन्फॉर्मेशन बदलणार आहे आणि या प्रकारे हे पेज आता डायनामिक झालेलं आहे. म्हणजे ह्या पेज मधली इन्फॉर्मेशन रन टाइमला चेंज होणार आहे. पण हे सगळं करणार कसं आपण, याला टूल्स कुठली वापरणार. एक तर सरळ दिसते तुम्हाला, हा जो तुमचा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे तो ग्राफिकल युजर इंटरफेस तयार करायला आपण काय वापरणार, HTML. हे बघा, हे पेज तयार करायला GUI ग्राफिकल युजर इंटरफेस तयार करायला आपण वापरणार HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. फाईन. आता हे HTML च्या आतमध्ये
आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन दाखवायची. मग पाठीमागून एक प्रोडक्ट आयडी P1 येते ते काढून घ्या. नंतर इथून क्वेरी फायर करा डेटाबेस कनेक्टिव्हिटी करून. इकडून जी इन्फॉर्मेशन सिलेक्ट होते ते इथं दाखवा. हे सगळं करणार कसं आपण? हे सगळं करण्यासाठी ह्या HTML मध्ये मला लॉजिक टाकायला लागेल. आता सगळ्यांना हे ठाऊकच आहे की HTML मध्ये आपण लॉजिक लिहू शकत नाही. लूप लिहिणे, फंक्शन लिहिणे हे खूप लांबच्या गोष्टी आहेत. इव्हन यू कॅनॉट डिक्लेअर अ व्हेरिएबल इन HTML. तुम्ही HTML मध्ये व्हेरिएबल सुद्धा तयार करू शकणार नाही. तुम्ही HTML मध्ये व्हेरिएबल सुद्धा लिहू शकणार नाही. HTML ही बुद्ध लँग्वेज आहे. फक्त चांगले चांगले छान छान रंगीत पेजेस आपल्याला HTML मध्ये डिझाईन करता येतात. टेक्स्ट टाकता येते, इमेजेस टाकता येतात, एडिटिंग करता येतं त्याचे. बट नो लॉजिक इन HTML. HTML मध्ये कुठलंही लॉजिक आपण लिहू शकणार नाही. HTML बुद्ध लँग्वेज आहे. मग HTML मध्ये ते लॉजिक टाकण्यासाठी आपण काय वापरणार? जावा. मग जावाने काय केलं? या HTML च्या आतमध्ये लॉजिक लिहिण्यासाठी त्यांनी आपल्याला 2 सर्व्हर साइड टेक्नॉलॉजी दिल्या. जो सिलेबस मी तुम्हाला दाखवला तर त्या सिलेबस मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? 2 सर्व्हर साइड टेक्नॉलॉजी सांगितल्या, सर्वलेट अँड JSP. आता नीट बघा, या HTML च्या आतमध्ये आपण काय वापरणार आहे? सर्व्हर साइड टेक्नॉलॉजी. ह्याच्या आतमध्ये आपण सर्व्हर साइड टेक्नॉलॉजीज. म्हणजे जावाने आपल्याला 2 प्रकारच्या सर्व्हर साइड टेक्नॉलॉजीज दिलेले आहेत, सर्वलेट अँड JSP. ठीक आहे. and these server side technologies will be helping me out to put logic in HTML. आता हे कसं घडणार? तर आता हे माझं HTML चं पेज आहे, HTML. ठीक आहे. HTML कसं लिहायचं सगळ्यांना माहित आहे. HTML बॉडी, मग ह्याच्यात सगळे HTML चे टॅग, शेवटी /body/HTML. ठीक आहे. काही गोष्टी जवळ घ्यायचं तर चालतं. ओके. HTML चा कोड शेवटी /body/HTML. आता ह्याच्यात मध्ये मला लॉजिक टाकायचे. तर लॉजिक टाकण्यासाठी मी सर्वलेट पण वापरू शकतो, मी JSP पण वापरू शकतो. फाइन. बट विल बी स्टार्टिंग विथ सर्वलेट. आपण अर्थात सुरुवात करणार आहे सर्वलेट पासून. पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता JSP बिकॉज इट इज इझी टू अंडरस्टँड. आर्किटेक्चर वाईज समजून घ्यायला JSP सोपं आहे. मग आता ह्याच्या आतमध्ये मला JSP चा कोड टाकायचा. आता सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या बरं का, सर्वलेट अँड JSP दीज आर नॉट लँग्वेजेस. सर्वलेट अँड JSP दीज आर नॉट लँग्वेजेस, दीज आर सर्व्हर साइड टेक्नॉलॉजीज. हे सर्व्हर साइड टेक्नॉलॉजीज आहेत. आणि याच्या आतमध्ये जी लँग्वेज आपण वापरणार आहे दॅट इज जावा. ह्याच्या आतमध्ये जी लँग्वेज आपण वापरणार आहे ती काय आहे? जावा लँग्वेज आहे. ठीक आहे. So these are not languages, these are server side technologies, and the language which is being used in servlet and JSP is obviously Java. ठीक आहे. तर आता ह्याच्या आतमध्ये आपण लॉजिक टाकण्यासाठी JSP चा वापर कसा करणार आहे बघा. तर JSP स्क्रिप्टिंग फॉर्मॅट मध्ये येते. म्हणजे आपण इथं असं स्क्रिप्टलेट टाकायचं %, ग्रेटर दॅन, आणि याच्यामध्ये आपण जावाचा कोड लिहायचा. ठीक आहे. मग थोडे HTML, थोडे जावा स्क्रिप्टलेट, परत थोडे HTML, परत जावा. ठीक आहे. म्हणजे अशा मध्ये स्क्रिप्टलेट्स टाकत जायचं आपण. मग हे पूर्ण HTML आहे आणि हे ह्याच्या आतमध्ये येणार ते पूर्ण जावा आहे. फाइन. ठीक आहे. येते लक्षात? मग ज्याला हे पेज मेमरी, ज्याला रिक्वेस्ट जाणार हे पेज मेमरी मध्ये लोड होणार, काय होणार? HTML प्लस सर्व्हर साइडचा कोड म्हणजे JSP चा कोड. मग ह्यातला हा जो JSP चा कोड आहे तो युजरच्याच मशीनवरती एक्झिक्यूट होणार, सॉरी सर्व्हरच्या मशीनवरती एक्झिक्यूट होणार. हे सगळं सर्व्हरवरती ठेवलं आहे आपण. म्हणून याला सर्व्हर साइड टेक्नॉलॉजी म्हणतात, बिकॉज इट इज एक्झिक्युटेड ऑन सर्व्हर साइड. मग सर्व्हरच्या मशीनवरती JSP चा कोड एक्झिक्यूट होणार. एक्झिक्यूट झालं की त्याचा आउटपुट तयार होणार HTML मध्ये. हे HTML प्लस हे HTML दोन्ही HTML ते एकत्र होणार आणि युजरला जे आउटपुट मिळणार ते फक्त HTML मिळणार. त्यामुळे युजरला जर एखादा आउटपुट दिसत असेल, वेब पेज दिसत असेल, त्यानं त्या पेजवरती राईट क्लिक केलं आणि व्ह्यू पेज सोर्स मध्ये जर युजर गेला, ही विल बी एबल टू सी ओनली HTML. युजरला फक्त HTML दिसणार आहे, युजरला सर्व्हर साइडचा कोड दिसणार नाही, कारण हा सर्व्हरवरतीच एक्झिक्यूट झाला, त्याचा आउटपुट HTML मध्ये आलं. हे HTML प्लस हे HTML टोटल HTML and that HTML output will be delivered to client. येते लक्षात? म्हणून याला सर्व्हर साइडचा कोड म्हणतात. आता ह्याच्यात परत पाचवी गोष्ट कुठली? जावास्क्रिप्ट. आता जावास्क्रिप्ट विषयी काय म्हणलं जातं? जावास्क्रिप्ट इज यूज्ड फॉर क्लायंट साइड व्हॅलिडेशन. आता क्लायंट साइड व्हॅलिडेशन या शब्दाचा अर्थ काय? क्लायंटच्या बाजूला होणारं व्हॅलिडेशन. फॉर एक्झाम्पल समजा मी याहूच्या वेबसाईटवरती गेलो, जीमेलच्या वेबसाईटवरती गेलो आणि न्यू युजर बटनवरती मी क्लिक केलं. मग न्यू युजर बटनवरती क्लिक केलं की मला ढेगभर डेटा भरायचा आहे.
फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, अमुक तमुक. त्यातल्या काही फील्ड असं रेड स्टार असतो. रेड स्टार म्हणजे काय? दिस फील्ड्स आर मॅन्डेटरी, कंपल्सरी आहे ती फील्ड. समजा ती फील्डची व्हॅल्यू मी भरली नाही आणि मी सबमिट बटन क्लिक करण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच मेसेज देतो, पासवर्ड फील्ड कांट बी केप्ट ब्लँक, युजर नेम फील्ड कांट बी केप्ट ब्लँक, पासवर्ड शुड कंटेन मिनिमम 8 कॅरेक्टर्स. हे सगळे जे मेसेज आहेत व्हॅलिडेशनचे मेसेज आहेत की यू आर पुटिंग सम इनव्हॅलिड इन्फॉर्मेशन इन पेज. तर ही सगळी इन्फॉर्मेशन, हे सगळे व्हॅलिडेशन कोण करतं? जावास्क्रिप्ट. आणि कुठं करतं? तुमच्या मशीनवरती. म्हणजे हे जे जावास्क्रिप्टचे मेसेज येतात ना, पासवर्ड कॅनॉट बी केप्ट ब्लँक, पासवर्ड शुड कंटेन मिनिमम 8 कॅरेक्टर्स, युजर नेम कांट बी केप्ट ब्लँक, हे सगळे मेसेजेस तुम्हाला कोण देतं? तुमची मशीन तुम्हाला मेसेजेस देते. मग आता मला सांगा, म्हणजे क्लायंटची मशीन क्लायंटला मेसेजेस देते, मग तुमच्या मशीनला हे कसं कळतं? आता याहूची वेबसाईट कुठेतरी अमेरिकेत आहे, तिचे रिझल्ट तुम्हाला घर बसल्या तुमच्या भारतातल्या घरामध्ये दिसत आहे. मग अशा तर लाखो वेबसाईट तुम्ही ब्राउज करता, हजारो वेबसाईट तुम्ही ब्राउज करता. मग कुठल्या वेबसाईटच्या कुठल्या पेज मधलं कुठल्या फील्ड मध्ये किती कॅरेक्टर्स पाहिजे हे तुमच्या मशीनला, तुमच्या ब्राउझरला कसं कळतं? तुमच्या ब्राउझरमध्ये काही इनबिल्ट कुठली कॅपॅसिटी अशी असते का? नसते. हे सगळं काम कोण करतं? जावास्क्रिप्ट. आता कसं करतं ते लक्षात घ्या बरं का. म्हणून मी सांगतोय, आर्किटेक्चर नीट लक्षात घेतलं तर टूल वापरणं अवघड नाहीये. ठीक आहे. आय विल सिम्प्लिफाय थिंग्स फॉर यू. क्लिअर? तर आता हे ग्राफिकल युजर इंटरफेस HTML मध्ये तयार केला, त्याच्यात लॉजिक ऍड करण्यासाठी सर्व्हर साइड टेक्नॉलॉजी टाकली. याच्यात आपण आणखी एक गोष्ट ऍड करणार आहे. क्लायंट साइड व्हॅलिडेशन साठी आपण जावास्क्रिप्ट ऍड करणार. क्लायंट साइड व्हॅलिडेशन साठी क्लायंट साइड व्हॅलिडेशन साठी आपण जावास्क्रिप्ट वापरणार. म्हणजे आता काय होतं बघा, हे तुमचे HTML आहे, ह्याच्यात हे मध्ये मध्ये स्क्रिप्टलेट टाकले JSP ची. असेच आता जावास्क्रिप्टचे स्क्रिप्टलेट टाकायचे. म्हणजे असं स्क्रिप्ट पुढे असं लिहितात, लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट. नाही लिहिलं तरी चालतं, फक्त स्क्रिप्ट खाली स्लॅश स्क्रिप्ट, कारण बाय डिफॉल्ट लँग्वेज असते जावास्क्रिप्ट. आणि याच्या आतमध्ये जावास्क्रिप्टचा कोड टाकायचा आणि याच्यात सगळे व्हॅलिडेशनचे कोड लिहायचे. म्हणजे आता तुम्ही जे हे सर्व्हर साइडवरती पेज डिझाईन करणार आहात, याच्यात 3 गोष्टी आहेत. ग्राफिक युजर इंटरफेस साठी HTML, त्याच्यामध्ये लॉजिक ऍड करण्यासाठी JSP किंवा सर्व्हलेट, एक सर्व्हर साइड टेक्नॉलॉजी, आणि क्लायंट साइड व्हॅलिडेशन साठी स्क्रिप्टलेटचा कोड. मग युजर ज्यावेळेला P1 P2 एखाद्या हायपरलिंक वरती क्लिक करणार, रिक्वेस्ट जाणार सर्व्हरला रिक्वेस्ट काय जाणार की बाबा मला हे प्रोडक्ट इन्फो वाला पेज दे. मग सर्व्हर हे प्रोडक्ट इन्फो वाला पेज मेमरी मध्ये लोड करणार. हे पेज मेमरी मध्ये लोड झाले. ह्याच्यात 3 गोष्टी आहेत. ग्राफिकल युजर इंटरफेस साठी HTML, सर्व्हर साइड टेक्नॉलॉजीज सर्व्हलेट किंवा JSP या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही पण असू शकतात, आणि क्लायंट साइड व्हॅलिडेशन साठी जावास्क्रिप्ट. 3 प्रकारचे कोड आहेत. हा पूर्ण कोड मशीनवरती लोड होणार. ह्याच्या आतमध्ये हे जे सर्व्हर साइड टेक्नॉलॉजीचा कोड आहे, सर्व्हलेट किंवा JSP, हा मेमरी मध्ये लोड, हा सर्व्हर वरती एक्झिक्यूट होणार. याचा आउटपुट जनरेट होणार HTML मध्ये. हे HTML प्लस HTML, टोटल HTML प्लस जावास्क्रिप्ट. मग HTML प्लस जावास्क्रिप्ट हे जे आउटपुट तयार होते, दॅट आउटपुट वुड बी डिलिव्हर्ड टू क्लायंट. म्हणजे क्लायंटला काय मिळणार आहे? क्लायंटला HTML प्लस जावास्क्रिप्टचा कोड मिळणार आहे. मग ते न्यू युजरचं ब्लँक पेज ज्यावेळेला युजर बघणार त्यावेळेला त्याला HTMLचा कोड पण दिसणार, आणि ह्या HTMLच्या कोडला, म्हणजे हे युजर नेम ब्लँक नको, पासवर्ड मध्ये 8 कॅरेक्टर्स पाहिजेत, ह्याच्या व्हॅलिडेशनचा जो कोड आहे तो सर्व्हरवरून क्लायंटच्या मशीनवरती ऑलरेडी डाउनलोड झालेला असणार आहे. आणि युजरने युजर नेम किंवा पासवर्ड फील्ड ब्लँक ठेवलंय आणि तसंच खाली सबमिट बटन दाबण्याचा प्रयत्न केला, तर तो जावास्क्रिप्टचा कोड जो ऑलरेडी क्लायंटच्या मशीनवरती आलेला आहे तो क्लायंटच्याच मशीनवरती एक्झिक्यूट होणार आणि तो युजरला मेसेज देणार, युजर नेम फील्ड कांट बी केप्ट ब्लँक, पासवर्ड शुड कंटेन मिनिमम 8 कॅरेक्टर्स. म्हणजे क्लायंटचीच मशीन क्लायंटला मेसेज देणार. पण याच्यासाठी जो आवश्यक कोड आहे तो सर्व्हरवरून ऑलरेडी क्लायंट वरती आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल मग हे व्हॅलिडेशन सर्व्हर वरती करता आलं नसतं का? सर्व्हर कुड हॅव डन दिस व्हॅलिडेशन, व्हाय वी आर डुइंग इट ॲट क्लायंट साइड. तर त्याचं पण कारण आहे, कारण असे हजारो क्लायंट या सर्व्हरला कनेक्ट होणार आहेत आणि लाखो क्लायंट, आणि त्या लाखो क्लायंटने अशा हजारो मिस्टेक जर कमिट केल्या तर प्रत्येकाला ती मिस्टेक सर्व्हर वरती येणार, सर्व्हर त्याला चेक करणार, मग आउटपुट पाठवणार, हे ब्लँक ठेवू नको, ते ब्लँक ठेवू नको, पासवर्ड मध्ये 8 कॅरेक्टर टाक. त्यामुळे तुमच्या नेटवर्कचं ट्रॅफिक वाढणार. इन्स्टेड ऑफ दॅट ज्या वेळेला पेजचा आउटपुट युजरला जाते त्याच्यासोबतच व्हॅलिडेशनचा कोड जाणार, त्यानं तिथे चुकीची इन्फॉर्मेशन भरली,
सबमिट बटन क्लिक केलं, तिथल्या तिथं जावास्क्रिप्टचा कोड क्लायंटच्या मशीनवरती एक्झिक्यूट होणार, त्याला त्याचा आउटपुट तिथंच मिळणार की बाबा हे ब्लँक ठेवू नको, ते ब्लँक ठेवू नको, पासवर्ड मध्ये एवढे कॅरेक्टर भर, हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, हा कोड त्याला हे व्हॅलिडेशन त्याच्याच मशीनवरती होणार. आणि याच्यासाठी आपण जावास्क्रिप्ट वापरतो. म्हणजे आज आपण काय बघितलं, पूर्ण डायनामिक वेबसाईटचा कन्सेप्ट बघितला. व्हॉट इज डायनामिक, व्हॉट इज वेबसाईट, व्हॉट इज डायनामिक वेबसाईट, अँड इफ आय वॉन्ट टू make any dynamic website, if I want to design any dynamic website, so what is the basic concept of dynamic website, and to implement that concept or rather to make that dynamic website, what tools I will be needing and those what role would be played by which tool. Okay, so we discussed it in detail. ठीक है, हे सगळं कळले, फाइन.